गाईज आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यासोबत आज माझा बर्थडे सुद्धा आहे आणि आज मी तुम्हाला दाखवते आमची गुढी कशी उभारली जाते आणि आजचा दिवस आमचा कसा जातोय ते आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की दाखवते। गाईज आता पप्पा गुढी उभारण्याची तयारी करतात हे पहा। तर गाईज इथं पप्पा गुढीला धुतात पाण्याने। आता गुढी धुवून आणि पुसून झालेली आहे आणि आता पप्पा पूजा करतायत। गाईज आता पप्पा गुढी उभारतात ते। आपला कधी चमकायचा इथं गुढी झालेली आता आम्हाला फक्त गुढी उभारायची ते। गाईज आता आम्ही गुढी उभारतोय पण झाडामुळे प्रॉब्लेम होतोय। एक तर झाडामुळे आमचं इथं गुढी नीट राहत नाही, सारखी हलती डुलती आहे। तर आता मम्मी पप्पांनी गुढी धरून त्या गुढीला उभारतात ते। कुठे ठेवलं इथं? तुम्ही ठेवलंय का? तर आता आम्ही गुढीला बांधतो इथं। ती गोष्ट इथं आलेली आहे कडुलिंबाचा पाला आणि गूळ, जे की मला खायला अजिबात आवडत नाही पण खावं लागतं हे। आता पूजा करून झालेली इथं आमची आणि गुढी पण उभारलेली आता। हे पहा, जसं की गाईस तुम्हाला माहिती आहे आता गुढी उभारून झालेली आहे आणि दारासमोर रांगोळी काढलेली नाही आहे म्हणून मी आता ती रांगोळी काढते। त्याआधी मला हा वट्टा झाडून घ्यायला लागेल कारण आंब्याचा जो पाला आहे तो इथं वट्टा पडलेला आहे म्हणून। तर मग आता वट्टा झाडून झालेला आहे थोडा, आता मला पुसून घ्यायचा आहे आणि मग मी रांगोळी काढणार आहे। तर गाईज रांगोळी काढण्यासाठी मला फरशी पुसायची होती बाहेरची, पण मम्मीने मला घरातली फरशी आधी पुसून घ्यायला लावली आणि मग बाहेरची फरशी पुसायला लावलीत। फरशी माझा हा वट्टा पण पुसून झालेला आहे। तर गाईज मी इथं रांगोळी काढणार आहे आता। काढून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते, भेटूया काढून झाल्यानंतर। तर गाईज माझी इथं रांगोळी काढून झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। ह्याच्यात आता फक्त गुढीपाडवा लिहायचं राहिलेलं आहे आणि मग बाकी रांगोळी झालेली आहे माझी करून। तर गाईज आता इथं म्हस्कोबा देवाची काठी येणार आहे।
घातलं होतं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती. हॅलो फ्रेंड्स, तुमच्या व्लॉगरचा आज बर्थडे आणि रडून रडून तिने केक आणायला लावलेला आहे. एवढ्या केकसाठी रडलेली आहे. तुम्हाला तिचा चेहरा बघूनच कळेल. पार्टी बदल लिया साला. फोटो काढ त्याच्यासोबत आता लगेच. पुढे गेला का? हा. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.